नमस्कार. रावणाची कथा याआधी सांगून झाली आहे. म्हणजे रावण कोणाचा मुलगा होता, मग त्याच्या आजोबाचं नाव काय, त्याच्या आजोबाचा आणि ब्रह्मदेवाशी संबंध काय, मग रावण नेमका कोण, हे सगळं आपलं बोलून झालंय. मुळात रावणाच्या विषयामध्ये एक गोष्ट येते. रावण हा ब्राह्मणपुत्र, देव की राक्षस, हा सगळा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये गोंधळ उडवणार आहे. पण जेव्हा महर्षी पुलत्स्य, त्यांचे पुत्र विश्रवा, त्यांची पत्नी, रावणाचा जन्म, या सगळ्या गोष्टींचा उलगडा होत जातो, तेव्हा आता ज्या पद्धतीनं सांगतात की रावण हा मूळ पुरुषांपैकी एक होता, तसं काही नाही, हे आपल्या लक्षात येतं. मला आज जरा रावणाच्या विषयी वेगळंच काहीतरी मांडायचं आहे. रावणाच्या कुळाकडे जरा नीट बघता. म्हणजे आपण रावणाचं पहिल्यांदा पूर्ण कुळच समजून घेऊया, म्हणजे मला काय वेगळं मांडायचं ते तुमच्या लक्षात येईल. बघा, रावणाच्या कुळाला समजण्यापूर्वी ब्रह्मदेवाकडे जावं लागेल. प्रजापिता ब्रह्मदेव, या ब्रह्मदेवांचे अनेक मानसपुत्र. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं तपासलंय, त्यामुळे ते वेगळं रिपीट करत बसत नाही. या ब्रह्मदेवाचे अनेक मानसपुत्रापैकीचे एक पुत्र म्हणजे पुलत्स्य. हे पुलत्स्य ऋषी एका वनामध्ये तपश्चर्येला बसले होते आणि तपश्चर्येला बसल्यानंतर तिथे वेगवेगळ्या कुळातल्या राजकन्या येऊन त्यांच्या तपश्चर्येमध्ये व्यत्यय करू लागल्या. त्यांच्या क्रीडांनी यांच्या तपश्चर्येमध्ये व्यत्यय येऊ लागल्या. ऋषींनी शाप दिला की म्हणाले, आता मी तपश्चर्येत असताना कोणतीही कन्या इथे येऊन मला त्रास देईल तर ती सगर्भा होईल, गर्भवती होईल. बाकी पळाल्या, पण राजा तृणबिंदूची कन्या मात्र तिथेच थांबली. आता राजा तृणबिंदूच्या कन्या तिथेच थांबून तिने क्रीडा सुरू ठेवली आणि ती सगर्भा झाली शापामुळं. आता तिचा पिता आणि ती स्वतः ऋषींच्या समोर शरणागत गेले, महर्षी पुलत्स्यांच्या समोर, आणि सांगितलं की हिचा पत्नी म्हणून स्वीकार करावा. आता तिचा पत्नी म्हणून स्वीकार केल्यानंतर तिच्यापासून एक अपत्य जन्माला आलं, ते म्हणजे महर्षी विश्रवा. आता या विश्रवाच्या दोन पत्नी, एक भरद्वाज मुनींची कन्या देववर्णिनी, भरद्वाज ऋषींची कन्या देववर्णिनी. देववर्णिनी आणि विश्रवा यांच्यापासून जन्माला आला तो कुबेर. पुढे दुसरंही लग्न झालंय. दैत्यराज सुमालीची कन्या केकसी ही विश्रवांची दुसरी पत्नी. आणि या केकसी पासून जे अपत्य झालेत ते रावण, कुंभकर्ण, बिभीषण आणि शूर्पणखा. इथपर्यंतची सगळी कथा आपल्याला ठाऊक आहे. आता मी तुम्हाला जी गंमत सांगतोय ती ही आहे. बघा, महर्षी पुलत्स्य आणि महर्षी विश्रवा, म्हणजे महर्षी पुलत्स्य तर थेट ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असल्याने ते थेट देववर्णात जातात. म्हणजे महर्षी पुलत्स्य देववर्णात जातात. महर्षी विश्रवा हे ऋषीवर्णांच्या मध्ये जातात. महर्षी विश्रवा आणि देववर्णिनी यांच्यापासून झालेलं अपत्य कुबेर हे देवाचा कोषाध्यक्ष बनतं, खजिनदार बनतं, पण ते देव नाही आहेत, ते यक्षवर्णात जातात. म्हणजे पुलत्स्य देववर्ण, दोन विश्रवा ऋषीवर्ण, ब्राह्मणवर्ण, आपण ब्राह्मणवर्ण म्हणूया, यांच्यापासून झालेलं अपत्य कुबेर यक्षवर्ण. महर्षी विश्रवा आणि केकसी यांच्यापासून झालेले पुत्र कुंभकर्ण, रावण आणि एक कन्या शूर्पणखा हे राक्षस वर्ण. तर एक पुत्र कुंभकर्ण प्रभू रामचंद्राच्या सेवेत गेल्यामुळं मनुष्यवर्ण. बघा, एक कुळ किती वर्ण आहेत? एक थेट देव, एक ब्राह्मण, एक राक्षस, एक यक्ष, एक मनुष्य आणि तीन स्थित राक्षस. म्हणजे एक नाही, तीन राक्षस. एकाच कुळातले प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या वर्णात जाऊ शकतात. तर मग वर्णव्यवस्था ही जन्मावर आधारलेली आहे का, हे आपणच स्पष्ट करून घ्यायचं आहे.
म्हणजे आपला आपण करावा विचार तरावया पार भव सिंधू, आपणच समजून घ्यायचं. या गोष्टीला अधिक स्पष्ट केलं आहे ते भगवान श्रीकृष्णाने द्वापार युगामध्ये भगवत गीता सांगताना. भगवत गीतेमध्ये भगवान कृष्णांनी स्पष्टपणे सांगितलंय, स्पष्टपणे गुणवैशिष्ट्यामुळेच गुणकर्म विभागशः हा शब्द वापरलाय. गुणकर्म विभागशः. आपल्या गुणवैशिष्ट्यामुळेच व्यक्ती आपापल्या वर्णाला जाऊन पोहोचतो. भगवद्गीतेतही गुणकर्म विभागशः म्हटलंय. आणि इथे तर प्रजापिता ब्रह्मदेवाचे पुत्र, पौत्र आणि त्यांचे पुत्र वेगवेगळ्या वर्णामध्ये गेलेले आहेत. म्हणजे स्वतः ते देव, पुत्र ऋषी, त्यांचा एक नातू यक्ष, एक नातू राक्षस, एक नातू मनुष्य, म्हणजे कुंभकर्ण बिभीषण मनुष्य योनीमध्ये जातोय. म्हणजे बघा, आपापली कर्म बदलली की हे होतं. बरं, भक्ती कुठे नाही आहे? भक्ती सगळीकडे आहे. म्हणजे कुबेर भक्त होता का? होता. देवाची आराधना करत होता का? होता. रावण भक्त होता का? रावण तर प्रचंड हुशार होता, रावण तर शक्तिशाली होता. रावण तर त्याच्या असं म्हणतात की महालामध्ये भगवान शिवाचे यज्ञ सदैव चालू असायचे, मंत्रोच्चारण सुरू असायचं. कुंभकर्ण भक्त होता का? तर होता. सगळेच देवाची भक्ती करणारे होते, पण आपापल्या कर्मानी, वेगवेगळ्या स्वरूपाच्या कर्मानी किंवा चुकीच्या कर्मानी वेगवेगळे वर्ण प्राप्त करते झाले. आता गंमत सांगतो. खरं तर महर्षी विश्रवाच्या सासरा सुमाली, या सुमालीच्या ताब्यातलं लंका हे राज्य, म्हणजे लंकेवर ताबा होता सुमालीचा. सुमालीनी लंका जावयाला भेट केली होती. जावयाला म्हणजे महर्षी विश्रवाला भेट केली होती. महर्षी विश्रवानी ही लंका कुबेराला दिली होती चालवायला. म्हणजे कुबेर तिथे जाऊन राहिला होता, पहिला पुत्र होता, नवीन झालेल्या मुलाला ते तिथे देऊन टाकलं. आता जी लंका सोन्याची म्हणतात, आता कुबेराचं वाहन, विमान, पुष्पक विमान रावणाकडं कसं होतं हे तुमच्या लक्षात येईल. कुबेराने लंकेत समृद्धी आणली, अत्यंत समृद्ध केलं, कारण देवाचा कोषाध्यक्ष. अत्यंत समृद्ध केलं कुबेराने लंकेला, सोन्याची करून टाकली लंकेला, आणि तिथे पुष्पक विमानही होतं. आता सुमालीनी रावण मोठा झाल्यावर रावणाला सांगितलं की रावणा, लंका माझी, मी दिली होती तुझ्या भावाला, त्याने तुझ्या भावाला दिली. आता तुझं कर्तव्य आहे की तू लंका परत मिळवली पाहिजे. पहिल्यांदा रावण ही लंका मिळवायला नाही म्हणतो. तो म्हणतो तो काय भाऊच आहे की माझा कुबेर, त्याच्याकडून घेतलीच पाहिजे की. पण सुमाली रावणाच्या डोक्यामध्ये या सगळ्या विषयांना घालतो आणि रावण आपल्या वरामुळं, आपल्या शक्तीमुळं उन्मत्त होऊन शेवटी आजोबाचं ऐकून कुबेराला आव्हान देतो की एक तर युद्ध कर, नाही तर लंका मला देऊन टाक. मग कुबेर आपल्या वडिलांच्याकडं, महर्षी विश्रवांच्याकडे जातात आणि महर्षी विश्रवांना विचारतात की रावणानं असं असं आव्हान दिलंय, काय करू? ते म्हणाले, बाबा हे पोरग वाया गेलेलं आहे, प्रचंड शक्तिशाली झालेलं आहे, आपलाच रक्तपात घडवून आणील, हे काही बरं नाही. तेव्हा मला असं वाटतं की तू त्याची लंका त्याला परत देऊन टाकावी. न्याय सुद्धा हेच सांगतो की ती सुमालीची आहे आणि तू त्याला परत देऊन टाकावी. कुबेराने लंका परत देऊन टाकली. रावणानं त्याचं पुष्पक विमानही ठेवून घेतलं, म्हणजे पुष्पक विमानही ठेवलंय, लंकाही मिळवली आहे, आणि रावण मग लंकेचा आणि पुष्पक विमानाचा स्वामी होऊन लंकेवरती राज्य करू लागतो. रावणाकडे लंका कशी आली आणि पुष्पक विमान कसं आलं हे तुमच्या लक्षात आलं असेल. रावण जेव्हा लंकेवरती साम्राज्य करतो, पुढे कुबेर निघून जातो स्वर्गामध्ये देवांचा खजिना सांभाळण्यासाठीचा, आणि मग रावण इथे आपल्या शक्तीनिशी राज्य करू लागतो. म्हणजे बघा, प्रत्येकाचे कर्म बदलत गेलेत आणि कर्मानुसार प्रत्येकाचा वर्ण बदलत गेलाय. एकाच माणसाच्या पोटी जन्माला आलेली माणसं आपल्या कर्मामुळं वेगवेगळी होत गेलेली आहेत, आणि ती आपल्या कर्मामुळंच राक्षस, मनुष्य, यक्ष, देव हे ठरत आलेली आहेत. आमच्या परंपरेत
कधीच जन्मानं त्याचा वर्ण अथवा जात ठरलेली नाही आहे, कधीच ठरलेली नाही आहे, त्याच्या कर्मानी ठरलेली आहे. म्हणून महर्षी विश्वामित्र महर्षी होतात क्षत्रिय असून सुद्धा, वाल्मिकी महर्षी होतात कोळी असून सुद्धा. हेच लक्षात घेणं आवश्यक आहे की आमची कर्मच आमचं स्थान आणि आमचा शेवट, आमचा उपभोग ठरवत असतात. रामायणाच्या रावणाच्या कथेतून हाच निष्कर्ष आपण काढायला हवा. नमस्कार.